आयोजन कोणतंही मोठं नाहीये, परंतु नियोजन देखील हे मात्र खूप सारं महत्वाचं मोठं मात्र पाहायला मिळत आहे. रामा 11 पोखरवाडी आयोजित ही शृंखला मॅच ऑन होते. मैदानाच्या आतमध्ये निंबारवाडी टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलं फलंदाजी करण्यासाठी पोखरवाडी टीमला. सलामीची जोडी मैदानामध्ये आत दाखल झाली आहे. योगेश आणि देवा. रोहिदास गोलंदाज मार्कवरती मार्गस्थ झाला. पहिला बॉल पिवनचं षटक. पहिला बॉल अगदी पंच आमच्याकडे वळतात. एक्स्ट्राची रन्स येते, पनिशमेंट केली जाते आणि धावसंख्या 1 या अंकावरती गोलंदाजाला इथे मात्र गोलंदाजावरती आक्षेप केला जाते फेकीवरती. अगदी थ्रो गोलंदाज स्पर्धेचा नियम आहे, बाद केला जाईल. अगदी फ्री हॉप आधी गोलंदाजी करावी लागेल. पहिल्याच बॉल वरती पनिशमेंट केली आहे. सिंगल रन जरूर आले वाईट स्वरूपामध्ये. पहिला बॉल टाकण्यासाठी इथे मात्र सज्ज झालाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने. इथे मात्र डॉट बॉलची सांगता आली आहे. धावसंख्या स्थिरवली जाते. चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे. गोलंदाज इथे मात्र रोहिदास निंबारवाडी टीमचा हा गोलंदाज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. P1चं षटक गोलंदाजी मार्गस्थ करतोय. पहिला बॉल फेकलाय वाईट स्वरूपामध्ये. एक सिंगल रन जरूर आली आहे. अगदी पोखरवाडी टीम आयोजक टीम इथे मात्र खेळत असताना पाहायला मिळतीये. सुरेख बॉल हलक्या हाताने इथे मात्र कट केलाय. सन्मान दिला बॉलला. सिंगल जरूर आले. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फंबल होतोय तिथे मात्र सिंगल होती तिथे मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाते. ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. अगदी चुकीची फेकी. कलेक्शन तिथे मात्र केलं जात नाहीये यष्टिरक्षकाने. आणि या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 3 धावा येतात दुसऱ्या बॉल वरती. 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 4 या अंकावरती. तिहेरी धाव पाहायला मिळेल दुसऱ्या अंकावरती. आता मात्र स्ट्राईक ऑनला आपल्याला पाहायला मिळतोय. देवीदास टीमचा कणा, टीमचा कॅप्टन. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांची मॅच आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीतील ही मॅच आहे आपल्या भेटीला आली आहे. अगदी प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित आहे या मॅच साठी. 2 वाजता दुसरा लकी ड्रॉ. सुरेख फटका. स्ट्रेट ड्राईव्ह खेचलाय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स सीमा पार. टांगा पलटी. घोडा फरार. येतो इथे मात्र 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. प्लीज आम्हाला 1 मिनिट द्यायचं आहे. अगदी या गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय. नो बॉल असेल हा. अगदी फ्री हिट असेल या बॉल वरती. हॅलो. अगदी आपण आयोजन असेल आणि थ्रो गोलंदाज असेल तर त्याला दंडित नक्कीच केलं जाईल. कारण की अगदी क्रिकेटचा विचार केला तर अगदी विश्व पटलावरती जाऊन पोचलोय आणि आपण खेळाडू आहात आणि खेळाडू वृत्ती देखील दाखवायची. थ्रो गोलंदाज अगदी स्पर्धेमधून बाद केलं जाईल. अगदी गोलंदाजी अगदी चांगली करावी लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. आणि 2 रनांसाठी पॅनलाइज देखील केलं जाईल. थ्रो गोलंदाजला 2 रनांची पॅनलाइज देखील आहे नियम स्पर्धेचा. स्पीडअप घ्यायचंय. थ्रो गोलंदाज बाद केला जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र
6 या अंकावर 8 या अंकावरती या. नो बॉल असेल, फ्री हिट असेल या बॉल वरती या. 9 धावा धावफलकावरती या. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल महेश. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी करण्यासाठी. सुरेख बॉल, अगदी मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी सुंदर बॉल, अगदी यॉर्कर लेंथ वरती या. पंच आम्हाला देखील कळवायचं, बॅट कट असेल तर आपण लेग बाय स्वरूपामध्ये प्लीज आम्हाला देखील कळवायचं, कारण की आपल्याकडे सिरीज साठी अगदी उत्कृष्ट सिरीज साठी फ्रीज देखील ठेवलाय कोणत्याही एखाद्या खेळाडूला. अगदी ते मात्र नेक्स्ट बॉल लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल बराच काळ, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये आणि तोपर्यंत या बॉलवरती 2 रन जरूर घेतल्यात आणि या 2 रन्स वरती इथे मात्र थांबावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 12 या अंकावरती या. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अद्यापपर्यंत गोलंदाजी करतोय महेश, गोलंदाजी करतोय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मलिंगा स्टाईल मध्ये. अगदी गोलंदाजी वेगवान गोलंदाज आहे, वेगावरती स्वार अगदी पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पाहतोय. नेक्स्ट बॉल, ओहो अगदी स्टेप आउट करून खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, चुकी करतोय, थोडासा पंबल होतोय आणि या बॉल वरती अगदी पाहतोय 2 रन्स येत आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती आणि एक बॉल शिल्लक असेल पंच. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिला बॉल डॉट वाईड बॉल होता, दुसरा डॉट बॉल आला आणि तिसऱ्यावरती 3 रन्स आल्या आणि चौथा बॉल नो आपण घोषित केला आणि त्यात नंतर 3 बॉल्स, एक सिंगल, दुहेरी आणि दुहेरी धावा. एक बॉल शिल्लक आहे. पहिला बॉल वाईड आहे, दुसरा बॉल डॉट आहे, तिसऱ्या बॉलवरती 3 रन्स आल्या आणि चौथा बॉलवरती नो दिला. पहिले 2च बॉल झाले होते 4 बॉल्स मध्ये, दक्षता घ्यायची आहे अगदी. पहिला बॉल वाईड आहे, पहिला बॉल वाईड आला, दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवरती 3 रन्स आल्या, चौथा बॉल नो. प्लीज स्पीडअप करायचंय, आपण लक्ष घ्यायचं. आपला 12वा प्रतिनिधी इथं उपस्थित आहे आणि अगदी दक्षता घ्यायची आहे. आपण जर 15 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये 2 षटक संपले नाही तर देखील तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. तुम्हाला वारंवार सूचना केली जाते, दक्षता घ्यायची. निंबारवाडी टीम प्लीज स्पीडअप करायचे. अगदी आयोजन शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतंय. अगदी अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्कवरती, गोलंदाजचा शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. अगदी काय घडलं इथे, मात्र बॉल निघून चाललाय, नशिबाचा चौकार आणि इथे मात्र पंच पंजा ओपन करतात. वाईड +4 अशी धावसंख्या येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 19 या अंकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. या अंकावरती षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्येवरती अगदी उच्चांक तर गाठलाय. पोखरवाडी टीमने टॉस देखील हरला होता. जरूर बॅटिंग वाट्याला आली आणि चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र काय घडतंय, अगदी
डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते, शेवटचा बॉल. आणि इथे मात्र पंच षटक संपल्याचा इशारा करतायत. अगदी एक अतिरिक्त रन्स बाय स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. या एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली या ती मात्र 20 या अंकावरती. भेट म्हणणार अंतिम षटक आहे, दुसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज ओमकार गोलंदाजी करण्यासाठी दाखल होतोय. एक षटक संपला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 या अंकावरती लागली गेली आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. एक नशिबाचा चौकार अगदी पाहायला मिळाला, तो मात्र पोखरवाडी टीमच्या. ओमकार चांगली गोलंदाजी याच्या मार्फत पाहायला मिळते. फुलटॉस बॉल अगदी चांगला आडव्या बॅटने घेतलाय वन साइडला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. इथे मात्र फेकी केली जाते. ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. काय घडतंय, धोक्याची घंटा होणार का? इथे मात्र विकेट बाद. फलंदाज बॅक टू द पवेलियन. देवीदास हा फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद होतोय. मात्र तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे अगदी आपण पाहतोय धावबाद दिला होता, परंतु बॅटिंग टीमकडून रिव्ह्यू अगदी घेतलं गेलं. रनआउट साठी चेक करू शकतो आपण. अंपायरने नाही घेतला, त्याने घेतला. विचार तुमच्याकडून आहे का टीम कडून घेऊ शकतो ना? रनआउटला आहे ना? आहे ना? आपला जरी कमिटी असली तरी पण सांगतोय आपण रिव्ह्यू एकच. ऑन फील्ड डिसिजन अंपायरने आउट दिला असेल तर फलंदाज बॅक टू द पवेलियन. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश लॉफ्ट केलाय बॉलला. स्ट्रेट ड्राईव्ह फटका. क्षेत्ररक्षक येतोय आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल निघून चाललाय. स्ट्रेट ड्राईव्हचा हा चौकार. चौकारच्या साने धावसंख्या 25. 25 1 विकेट लॉस ऑफ. बॅटिंग करत असताना पोखरवाडी टीम आपण पाहतोय अगदी आयोजनामध्ये दमदार खेळ देखील पाहायला मिळतोय.
सुरेख बॉल अगदी त्याला लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली, इथे धोक्याची घंटा होणार का? नाही. 2 रन्स इथे मात्र सुखरूपरित्या पार केल्या जात आहेत आणि 2 रनच्या साने धावसंख्या ती मात्र 27 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चांगलं टार्गेट सेट करण्याचं काम मात्र इथे बॅटर्स पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 1.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 3 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये किती धावा येणार हे देखील महत्वाचं आहे. टार्गेट किती सेट होणार हे देखील महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी ओमकार, स्पीड अगदी इथे लॉफ्ट केलाय. बराच काळ चेंडू आहे मध्ये आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र बॉल खाली येतोय आणि उचल फेक करतोय तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अगदी नेक्स्ट बॉल पाहतोय. ओमकार गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळतीये आणि चुकीचं क्षेत्ररक्षण आणि तिथे मात्र हा नशिबाचा चौकार. अगदी नशीब उघडलं गेलंय मात्र पोखरवाडी टीमच्या साईडने आणि हा बॉल वाईड +4 धावा. अगदी हाताचा पंजा देखील पंच अगदी वारंवार ओपन केला जातोय. 5 रन्स या बॉलवरती येतात. 5च्या साईड धावसंख्या जाऊन पोहोचतीये. वाईड +4 5 धावा येतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34 या अंकावरती. उच्चांक चांगला गाठलाय. आपण पाहतोय चांगली बॅटिंग आणि नशीब खराब असेल तर ते मात्र निंबारवाडी टीमच्या क्षेत्ररक्षणामध्ये सारखी चुकी पाहायला मिळते. चांगला फटका झेल होणार का? चुकी केली जाते. क्षेत्ररक्षक तिथे आणि उचल फेक करणार तोपर्यंत 2 रन्स या बॉलवरती. गोलंदाजी अगदी दमदार पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. तुम्ही लाख रुपयाचा मंडप करा लग्नाला, परंतु त्या मंडपाला जर झाडाला लावली नाहीये तर त्या मंडपाला शोभा नसते. आणि मैदानामध्ये देखील तेच असतं. बॉलिंग देखील किती सुरेख करू द्या, परंतु जर गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ नसेल तर मात्र गोलंदाजाचा काही उपयोग नसेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली अगदी दमदार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम करतोय, परंतु तिथे मात्र यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतात. फुल टॉस बॉल, फुल टॉल वसूल केलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. रामदेव बाबा पतंजली षटकार. पाहतोय अगदी येणारे 12 बॉल्स मध्ये 45 धावांचं टार्गेट सेट केलंय. 12 बॉल 45 धावा. प्रति ओव्हर 22 धावांची गरज असेल ती मात्र निंबारवाडी टीमला. 42 धावा झाल्या होत्या, परंतु 2 रनांचे पॅनलाइज केलं होतं. 44 धावा आणि या 12 बॉल आणि 45 प्रति ओव्हर 22 आणि 23चं समीकरण असेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी फलंदाजी करण्यासाठी दाखल होण्यासाठी एखादा हातोडा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवावा लागेल. आलेल्या बॉलला अगदी ठोकावा लागेल षटकार आणि चौकार. आणि या
अगदी पाहिलं तर गोलंदाजी दमदार केली होती परंतु तिथे मात्र चुकी झाली क्षेत्ररक्षकाची. निंबरवाडी टीम गोलंदाजी करत असताना 3 चौकार अगदी लेग बाय स्वरूपामध्ये पाहायला मिळाले निंबरवाडी टीमकडून. म्हटलं तर 15 धावा ह्या मात्र एक्स्ट्राच्या आल्या असतील तर क्षेत्ररक्षण करत असताना निंबारवाडी टीम, आणि त्या मात्र नशिबाच्या धावा मिळाल्या त्या मात्र पोखरवाडी टीमला. त्या जर वाचवल्या असतं तर मात्र टार्गेट अगदी 30-35 अगदी घरामध्ये सेट झाला असता. 12 बॉल आणि 45 धावा प्रति ओव्हर 22-23चं टार्गेट सेट केल्या. पहिली गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज इथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. रुपेश अगदी आपली रूपरेषा या मैदानामध्ये दाखवत असताना आयोजक कमिटी टीम इथे मात्र मॅच खेळत असताना आता मात्र 12 बॉलमध्ये डिफेंड करायच्या आहेत धावा. मात्र 45 धावा सुरुवात करावी लागेल मोठ्या फटक्याने. स्ट्राईक हँडला फलंदाज संतोष आणि अंकुश ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. ऑन स्ट्राईक हँडला फलंदाज संतोष, अंकुश हा फलंदाज ऑन स्ट्राईक हँडला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी इथे मात्र एक्स्ट्राची रन वाईड स्वरूपामध्ये अतिरिक्त येते आणि 1 रनच्या सायने 1 या अंकावरती धावसंख्या लागली गेली आहे. इथे मात्र 12-44 प्रति ओव्हर. आता मात्र 22 धावेंचं समीकरण. 4 मोठे फटके प्रति ओव्हर मध्ये खेचावे लागतील. अंकुश स्ट्राईक एंड वरती. हा बॉल देखील पाहिलं तर वाईड अगदी अतिरिक्त रन्स 2 रन्स अगदी एक्स्ट्राच्या पाहायला मिळतात. अगदी या बॉल्सवरती देखील आपण पाहतो डॉट बॉल जरूर आलाय. चेक केला जाईल बॉल आणि अगदी वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही अंगावर नाही घेणार बाबा, काय आम्ही स्कोरर आणि कॉमेंट्री करतो. अगदी चांगली शृंखला आपण पाहतोय. अगदी पाहिलं तर स्वर्गीय रणजितदादा मोरे यांच्या या क्रीडांगणामध्ये ही शृंखला आणि नो बॉल आहे. अगदी इथे मात्र गोलंदाजाला बाद केला जाईल आणि 2 रनांसाठी देखील दंडित केला जाईल. फ्री हिट असेल या बॉलवरती आणि गोलंदाज बाद होईल. नो बॉल्स आपण पाहतोय आणि या बॉलवरती सिंगल रन्स येते. धावसंख्या 3 या अंकावरती. रुपेश या गोलंदाजाला बाद केले जाते आणि 2 धावा ऍड केल्या जातील. स्पीडअप करायचं प्लीज आणि आपण देखील सांगायचं स्पीडअप करण्यासाठी. मॅच ऑन करायचे. नवीन गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय. अगदी गोलंदाजाला दंडित केलं, बाद केलं रुपेश या गोलंदाजाला आणि इथून मात्र नवीन गोलंदाज पुन्हा नव्याने गोलंदाजी करण्यासाठी मॅन एंट्री पॉवर प्लेचं षटक नाही, माफ करा, 2 षटकांची मॅच आहे आणि प्रसन्न गोलंदाजी करण्यासाठी इथे मात्र पोखरवाडी टीमकडून सज्ज होती. विलंब होतोय मॅचला आणि अगदी विलंब झाला तर जी टीम टाइम विलंब करेल त्या टीमला दंडित केलं जाईल. अगदी आयोजन टीम असेल तरी त्या टीमला देखील दंडित केलं जाईल. दक्षता घ्यायची आहे. आपण आयोजक असाल तर कोणत्या समोरच्या टीमवरती आपण कोणताही ॲक्सेप्ट घेऊ शकत नाही. प्लीज स्पीडअप करायचं आहे.
गोलंदाज देखील तयार आहे आणि पंच आपण मॅच ऑन करायची आहे. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय ऑन साइडला फटका जरूर खेचलाय. बॉल बराच काल हवेमध्ये ट्रॅव्हल आणि या बॉल वरती फ्री हिट आहे आणि फलंदाजांना मुभा देखील आहे आणि सिंगल रन्स येते या बॉल वरती. कॅच पकडला होता परंतु इथे मात्र मुभा होती. अगदी फलंदाजाला वाटलं झेल पकडली परंतु खेळ संपला. इथे मात्र पतळू आणि डोरेमॉन मात्र टेन्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी विचार केला तर चांगलं नृत्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी 1 रन्स येते 1च्या बरोबरीने धावसंख्या 4 या अंकावरती. चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक बॉल खाली निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉल्स वरती येत आहेत त्या मात्र 4 धावा. तर खेळाडू बसतील याची देखील दक्षता घ्यायची आहे. सर्व खेळाडू उभे आहेत त्यांनी खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे. निंबारवाडी टीमचे आपण पाहतोय चौकाराच्या साईडने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 8 या अंकावरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. प्रसन्न गोलंदाजी मार्क वरती आलाय. सुरेख बॉल अगदी इथे मात्र कमबॅक केलाय. चौकार आल्यानंतर डॉट बॉलची सांगता आली आहे. आता मात्र 8 या अंकावरती धावसंख्या स्थिरवली आहे. 45चं टार्गेट सेट झालं होतं. प्रति ओव्हर मात्र 22-23 अशी आपण समीकरण पाहिलं होतं. चौकार आला आणि चौकाराच्या साईडने धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या अंकावरती. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हो सुरेख फटका लॉफ्ट जरूर केलाय परंतु इथे मात्र उंची जास्त गाठली आहे. अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल इथे मात्र ट्रॅव्हल चाललाय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण येईल बॉल उचलेल तोपर्यंत धावा जमवल्या जात आहेत त्या मात्र 2 या अंकावरती. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 45 धावांचा पाठलाग करत असताना निंबारवाडी टीमची फलंदाजी आपण पाहतोय. संतोष आणि अंकुश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये झुंज करत असताना मोठे फटक्यांची इथे मात्र आतिषबाजी करावी लागेल. चौकार षटकारांना सुरुवात करावी लागेल. जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. काय घडतंय चांगली गोलंदाजी प्रसन्नच्या माध्यमातून पोखरवाडी टीम कडून. लॉफ्ट जरूर केला. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटची आतली कडा झेल टिपण्याचा प्रयत्न. अगदी एका क्षेत्ररक्षकाच्या हातामधून झेल सुटला होता आणि तिथे मात्र यष्टीरक्षक आला आणि यष्टीरक्षकाने तो झेल अगदी जेट्स केला. खेळ संपला मात्र बॅटर माघारी येतोय. संतोषच्या परिसंत. मैदानामध्ये दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी करण. मेरे करण अर्जुन आएंगे. आता मात्र इथे येणार का. फटका जरूर सजवला. इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टीरक्षक बॉल खाली आणि इथे मात्र पकडला जातोय कॅच आणि फलंदाज इथे मात्र बॅक टू द गाऊट आल्या पावली माघारी. दुसऱ्या गड्याचा धक्का इथे मात्र बसला तो मात्र निंबारवाडी टीमला. अगदी शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 बॉल
आणि 31 धावेची आवश्यकता. 33 अगदी 6 बॉलमध्ये 6 मोठे फटके खेचावे लागतील. इथून सुरुवात करावी लागेल. पहिला बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑर्मच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आलाय, उचल फेक केली जाते आणि तोपर्यंत दुहेरी धाव इथे मात्र घेतली जाते. 5-31चं समीकरण. एखादा चुकीचा बॉल, वाईड बॉल सेल, त्यावरती एखादी रन आणि 5 बॉलमध्ये 5 षटकार, हे मात्र नशीब असेल. ऑफ साईडला बॉल खेचलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली अगदी येतोय, चुकीत होतीये, फंबल होतोय आणि तिथे मात्र रन्स जरूर घेतले जात आहेत. विकेटचं पतन देखील इथे मात्र होतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, लॉफ्ट केलाय बॉलला. इथे मात्र अगदी गोलंदाज बॉल खाली आला, उचल फेक केली, तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली गेली आणि धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली ती मात्र 15 या अंकावरती. निंबारवाडी टीम अगदी पाहतोय बॅक फुटला जाताना, अगदी पराभवाच्या दिशेने आपण पाहतोय निंबारवाडी टीम. सुरेख बॉल अगदी वेगामध्ये, वेगावरती स्वार केला या गोलंदाजाने. योगेश अगदी नावातच अगदी चांगला दंब आला मिळतोय. गोलंदाजी करत असताना डॉट बॉलची सांगता आली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 15 या अंकावरती. अगदी औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये. चांगला फटका लॉफ्ट केलाय, कव्हरच्या डोक्यावरून बॉल निघून चालला, सीमा पार, लेट पण थेट, येतोय 4 धावांसाठी चौकार. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि अगदी 6 मिनिटं बाकी आहेत लकी ड्रॉ साठी. प्रेक्षक वर्गासाठी लकी ड्रॉ ठेवला आहे इथे आणि आकर्षक भेटवस्तू लकी ड्रॉ साठी असेल. ती मात्र अगदी तुम्हाला उन्हाच्या कडाक्यामध्ये थंड हवा, ती मात्र कूलर. अगदी इथे मात्र पहिला लकी ड्रॉ आमच्या मंचावरती अगदी घेऊन बसलेत, ते मात्र वावरले गावचे तुकाराम